आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2092 मधील भाग 2 वर मी चिंतन मांडणार आहे. भाग 1 मध्ये मी पहिल्या चरणावर चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये संपूर्ण अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरी कथा. आम्ही भूमीवरी एकदैवाचे, निदान हे वाचे सापडले. तरतील कुळे दोन्ही उभयता, गाता ऐकता सुखरूप. न चळे हा मंत्र न म्हणे याती कोळ, न लागे काळ वेळ विचारावी. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविला हवा हृदयात. आम्ही भूमीवरी एकदैवाचे, निधान हे वाचे सापडले. प्रथमी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. मी माझ्या जीवनामध्ये 21 दिवस झालं मी चिंतन मांडायचं बंद केलं. कारण त्याचं कारण काय? कारण लातूरला मोठा सप्ताह झाला उत्सव संतांच्या पादुकाचा, आणि त्या सप्त्यामध्ये माझ्या जीवनामध्ये त्या ग्रुपमध्ये मी होतो. तो सप्ताह होण्याच्या आधीच मी 2 महिने दिवस त्या ग्रुपमधून मी बाहेर पडलो होतो. त्याचं कारणच होतं, कारण किशोर महाराजाला मी चांगलं ओळखीत होतो. ते महाराज कसे आहेत काय नाही, आणि त्यावेळेस जर मी बोललो असतो तर लोकांनी मलाच मारलं असतं. कारण लोकाला त्यांच्या जीवनामध्ये श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आपल्या जीवनामध्ये आपण अंधश्रद्धेचं बळी होतो. जगद्गुरु तुकोबारायचा गाथा काढा तुमच्या जीवनामध्ये, वाचा. तुम्ही घरी बसल्यानंतर तुम्हाला कळल महाराजांनी किती कठोर असा उपदेश केलेला आहे. कारण या कलियुगाचं महात्म्य महाराजांनी 350 पावणे 400 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. ऐका कलीचे हे महिमान, असत्याशी रिजले जन. पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. कारण खऱ्या संताचं या जगामध्ये लोक, कारण हेळन म्हणजे त्याची बदनामी करायलीत. खऱ्या संताला मान नाही, खऱ्या संताचा अपमान आहे. खऱ्या संताला लोक नाही ते नाव ठेवायलेले आहेत. आणि जे असे, कारण त्यांच्या जीवनामध्ये संत नाहीत आणि या संप्रदायामध्ये आलेत, या संप्रदायाचं त्यांनी वाटोळं केलेलं आहे. लातूरला एवढा मोठा सप्ताह झाला लोकाचा, कारण संप्रदायावरला विश्वासच उडून गेला. ही गोष्ट माझ्या मनाला लागली. म्हणून मी म्हटलं की चिंतनच करायचं नाही. परत ठरविलं की लोकाला जागृत करण्यासाठी चिंतन करणं गरजेचं आहे. महाराज तेच सांगतात, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. निर्मळ हरिकथा कुणाच्या मुखामधली होते? ज्यानं आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेला महात्मा आहे त्याच्याच मुखामधली हरिकथा निर्मळ होत असते. तुम्ही 10-20 लाख दिले म्हणून त्याच्या मुखामधली हरिकथा निर्मळ होत नाही. आपण भाग 1 मध्ये सविस्तर असं, कारण पहिल्या चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे. कारण आपल्या जीवनामध्ये बोध का होत नाही? कारण त्याच्याबद्दल माऊली सांगतात, जे प्राणी या कामी भरू, देहची वरी आदरूच. मनोने पडिलो विसरो आत्मबोधाचा. कारण आपल्याला विसर आत्मबोधाचा का पडला? काम, या कामाचं प्रभुत्व या जगावर आहे. कामापासूनच सर्व विकाराचा जन्म आहे. काम, क्रोध, मद, मच्छर, दहम, अहंकार आणि देहावरलं ममत्व. कारण माझा देह, मी देह आहे. ही मीची जी देहाचा जो अहंकार आहे मीचा, तोच आपल्याला, कारण त्या आत्मज्ञान आपल्या जीवनामध्ये होऊ देत नाही. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधुसंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे कसं प्राप्त करून घेतलं पाहिजे, कसं आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. याच्याबद्दल मी भाग 1 मध्ये सविस्तर असं सांगितलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे आत्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी, कारण कोणत्याही धर्म, ग्रंथ, शास्त्र याच्यामधून आत्मज्ञान प्राप्त होतच नाही. कारण तुमचा देहाचा अहंकारच वाढतो
आणि त्या ज्ञानाचा अहंकारच वाढतो. दोन प्रकारचे ज्ञान आहेत आपल्या जीवनामध्ये. कारण शास्त्रामधलं ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये बुद्धी आणि मनच भरतं. हृदय तुमचं शून्यतेचं मंदिर बनलं जातच नाही. कारण त्या ज्ञानाचं विसर्जन केलं पाहिजे. म्हणून जे शास्त्रामधून जे ज्ञान तुम्ही प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानाचं जोपर्यंत तुम्ही विसर्जन करणार नाही, त्या ज्ञानानं तुम्हाला आत्मज्ञानाच्या जवळ गेल्याचा भास होतो. पण वास्तविक तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आत्मज्ञानापासून हजारो कोस तुम्ही दूर राहता. म्हणून त्याचं विसर्जन केलं पाहिजे. म्हणून आत्मज्ञान म्हणजे काय? दुःखाचा अंत आणि सुखाचाही अंत. आत्मज्ञान म्हणजे काय? आरंभाचा अंत आणि अंताचाही अंत. आत्मज्ञान म्हणजे काय? जन्म आणि मरण या कल्पनेचा कायमचा अंत. आत्मज्ञान म्हणजे काय? द्वैताचा अंत आणि द्वैत धारणेवरील श्रद्धेचाही अंत. आत्मज्ञान म्हणजे काय? आजपर्यंत जे जे काही तुम्हाला कळलं, कारण कळलं म्हणजे ती तुमच्या जीवनामध्ये माहिती आहे. धर्म ग्रंथ शास्त्रामधून जे तुम्ही पाठ केलं ते तुम्हाला खरं कळलेलं नाही. तुम्ही कोण आहात? आपल्या स्वतःच्या स्वरूपाची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत ज्ञान नाही. म्हणून जे कळलं ते खरं कळलेलंच नाही. त्याचा जोपर्यंत तुम्ही अंत करणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान होणार नाही. म्हणून आत्मज्ञान म्हणजे काय? ग्रंथ वचने, शास्त्र वचने. कारण या श्रद्धेचा कायमचा अंत. कारण त्या महात्म्याला त्यांच्या जीवनामध्ये त्याची अनुभूती आलेली आहे. तुम्हाला अनुभूती घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परिश्रम करावे लागतील. म्हणून आत्मज्ञान कोणत्याही पाठ्याशिवाय, कोणत्याही गुरुशिवाय, कोणत्याही धर्मग्रंथाशिवाय शून्याच्या पाड्यासारखा असतो. आणि आत्मज्ञान म्हणजे आपल्या अनंत निराधार स्वरूपाचा बोध. तो सहज सतत अनायास नित्य ज्याच्या जीवनामध्ये होतो त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं असं म्हणतात. म्हणून ज्या महात्म्याच्या मुखामध्ये हरिकथा निर्मळ तुम्हाला ऐकायची असेल तर त्या महात्म्याला आत्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याच्याच मुखामधली हरिकथा निर्मळ होत असते असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आम्ही भूमीवरी एकदैवाचे निदान हे वाचे सापडले. कारण वाणीनं आत्मज्ञान प्राप्त झालं. अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे वाणीनं आत्मज्ञान प्राप्त होणं. 4 प्रकारच्या वाण्या आहेत, परा, पचंती, मध्यमा आणि वैखरी. कारण सुरुवात तोंडानंच करावी लागते. तोंड खोटं बोलायचं बंद होत नाही तोपर्यंत ते नाम तुमच्या जीवनामध्ये कंठामध्ये जात नाही. कंठ म्हणजे मध्यमा. आणि कंठही खोटं बोलतो आपल्या जीवनामध्ये आणि कमी खोटं बोलतो तोंडापेक्षा आणि कंठापेक्षा. कारण मध्यमा, पचंती म्हणजे हृदय. हृदयही तुमचं खोटं बोलतं. आणि परा वाणीमध्ये तिथं शब्दच नाही, मौन आहे ती वाणी. म्हणून देवाचे हे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरे मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी. कारण परावाणीमध्येही तुमच्या जीवनामध्ये एक क्षण उभा राहायचे माऊली सांगतात. कारण ब्रह्मकमळ उमजलं पाहिजे. आणि त्या उमजलेल्या कमळामध्ये ज्यावेळेस तुम्ही नाम घेताल ते मौनमध्ये तुमच्या जीवनामध्ये, आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त करून होतं. हे माऊली सांगतात. तेच जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. म्हणून तो महात्मा या मृत्यू लोकामध्ये तर तो भाग्यवान आहेच, या त्रिभुवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये भाग्यवान आहे. कारण त्याला आत्मनिधान धर त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झालेला आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तर तिलकुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. आता आत्मज्ञान झालेला जो महात्मा आहे तो किती मान आहे. त्याच्या मुखामधली जर तुम्ही हरिकथा ऐकलात, त्याच्या मुखामधली जर तुम्ही हरिकथा गायलात तर काय होईल? तुमचा तर उद्धार होईल, यामध्ये काही नवलच नाही. तुमच्या 21 पिढ्याचा मागच्या उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि जो पुरुष ऐकला तर त्याच्या पत्नीच्या 21 पिढ्याचा उद्धार होतो. पत्नीनं ऐकलं तर त्या पुरुषाच्या 21 पिढ्याचा उद्धार होतो. मुलानं मुलीनं त्यांच्या जीवनामध्ये हरिकथा ऐकली, हरिकथा गायली, त्यांच्या आई वडिलाकडील 21 पिढ्याचा उद्धार होतो. असा तो महात्मा या जगामध्ये महान असतो. म्हणून त्याच्या मुखामधली हरिकथा ऐकल्यानंतर आपला उद्धार होतो, यामध्ये नवल नाही. आपल्या 21 पिढ्याचाही उद्धार होतो आणि आपल्या साथीदाराच्या 21 पिढ्याचा उद्धार होत असतो, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, न चळे हा मंत्र न म्हणे याती कुळ, न लागे काळ वेळ विचारावी. विठ्ठल मंत्रा कसा आहे, अचळ आहे, कधीच चळणारा नाही. कुणीही घ्या, कोणत्याही मनुष्य येऊनीनच घेतला म्हणून त्याचा उद्धार होतो असं नाही. प्राण्यानेही त्यांच्या जीवनामध्ये त्या विठ्ठलाचं नाम घेतलेलं आहे, त्यांचा उद्धार त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे. अनेक कथा पुराणामध्ये आहेत. गजेंद्र आणि मगराची कथा प्रसिद्ध आहे. कारण गजेंद्र काय झाला, त्याच्या जीवनामध्ये पाणी पिण्यासाठी तलावामध्ये गेला आणि मगराने त्याचा पाय पकडला. मग त्याचं सर्व कुटुंब मित्र मंडळ त्याच्या जीवनामध्ये सगळे सोयरे त्या मगरासोबत 100 वर्ष युद्ध खेळलेलं आहे. सर्वांनी साथ सोडली, त्यांची सर्व नातलगांनी साथ सोडली, घरच्या कुटुंब व्यक्तींनी त्यांच्या जीवनामध्ये त्या गजेंद्राची साथ सोडली. गजेंद्राला लक्षात आले की आता मगराच्या हातून आपलं मरण आहे. आता आपल्या जीवनामध्ये जर कोणी वाचविणार असेल या जगामध्ये, तर तो जगाचा जो मालक आहे तोच आपल्या जीवनामध्ये तो आपल्याला या संकटामधून बाहेर काढू शकेल. म्हणून त्या गजेंद्रानं काय केलं, त्या पाण्यामध्ये एक कमळाचं फूल वाहत येत होतं. तेच फूल उचललं, तेच त्या सोंडीनं त्या भगवंताला अर्पण केलं. भगवंत धावत आला, त्या गजेंद्राचा तर उद्धार केलाच, त्या मगरापासून त्याला मुक्त केलं आणि त्या मगराचाही उद्धार केला. म्हणून तुम्ही प्राण्यानं घेतलं काय ना मनुष्यानं घेतलं काय, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. असा विठ्ठल हा मंत्र अचळ आहे, कधीच तो ढळणारा नाही, असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविला हवा हृदयात. आता इथं हवा म्हणतात, हाव वेगळा आणि हवा वेगळा. कारण जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तो विठ्ठल तुमच्या हृदयामध्येच होता. विठ्ठल आपल्या हृदयाच्या बाहेर नाही, तो आपला आत्माही आपल्या या हृदयामध्येच आहे. जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत विठ्ठल आपल्या हृदयामध्ये असणारा त्याचं दर्शन आपल्या जीवनामध्ये होत नाही. म्हणून त्या 8 महाराजाच्या जीवनामध्ये, कारण आत्मज्ञान प्राप्त करून त्या भगवंताची त्यांनी प्राप्ती करून घेतलेली आहे. आता महाराज म्हणतात, मी त्या विठ्ठलाला माझ्या जीवनामध्ये त्याच्यापासून दूर जाणार नाही, त्याला मी दूर माझ्या जीवनामध्ये जाऊ देणार नाही. असा आपण संपूर्ण अभंगाचा सरळ भावार्थ पाहिलेला आहे. आता याच्यावर मी एक छोटंसं उदाहरण देतो, म्हणजे ते तुमच्या जीवनामध्ये लक्षामध्ये येईल. कारण आत्मज्ञान प्राप्त झालेला महात्मा कसा ओळखावा किंवा त्याचे लक्षणं काय असतात, सत्य उदाहरण देतो. संत गुलाब महाराज चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांचा जन्म 6/7/1881 रोजी आषाढ शुद्ध दशमी दिवशी लोणी टाकळी या गावी झाला. त्यांचे मूळ नाव गुलाब गोंदूजी मोहोड. जन्म झाल्यापासून 9 महिन्याला त्यांना अंधत्व त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि वयाच्या 4थ्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं. आणि मग 4थ्या वर्षापासून 6 वर्ष ते आजोळी राहिले आणि आजोळी लोणी टाकळीला त्यांचं वास्तव्य त्यांच्या जीवनामध्ये झालं. लहानपणीच त्यांना धर्मग्रंथ ऐकण्याची आवड, पण अंधत्व त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं असल्यामुळे लोकाला ते धर्मग्रंथ वाचायला लावायचे. मग आता ही किती परिश्रम आहेत, लोकाच्या मागं लागायचे. एवढ्या परिश्रमामधून सर्व धर्मग्रंथाचं त्यांनी
अध्ययन केलं त्यांच्या जीवनामध्ये आणि इसवी सन 1892ला त्यांचा विवाह झाला. मनकर्णिका या पत्नीशी त्यांचा विवाह झाला आणि 1897 रोजी त्यांनी अभंग रचना त्यांच्या जीवनामध्ये सुरुवात केली आणि पितृयोग म्हणजे वडिलाचं निधन झालं आणि 1900 रोजी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घरत्याग केला. लोककल्याणासाठी ते भारत भ्रमण त्यांच्या जीवनामध्ये करू लागले आणि 1901 रोजी त्यांना साक्षात माऊलीचा साक्षात्कार झाला, अनुग्रह झाला आणि त्यांनी माऊलीची कन्या म्हणून त्यांच्या जीवनामध्ये स्वीकार केला. 1902 रोजी भारत भ्रमण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. पंढरपूरलाही ते त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत. 1903 रोजी कात्यायनी व्रताची त्यांनी आरंभ देऊळवाडा या गावामध्ये सुरू केला. आता कात्यायनी या व्रताचा महिमा काय? तो कठोर व्रत आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यानं काय होतं, मन तुमचं आज्ञाचक्रामध्ये स्थिर होतं असं. आणि इसवी सन 1905 रोजी गुलाब महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण यांची पत्नी त्यांच्याशी लग्न केलं आणि भगवान श्रीकृष्णाची पत्नी आणि माऊलीची कन्या म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते कारण या जगामध्ये वावरू लागले. आणि 20 सप्टेंबर 1915 भाद्रपद शुद्ध 12 पुणे मुक्कामी देह ठेवला. 34 वर्षाचंच आयुष्य त्यांनी अनेक धर्मग्रंथ याच्यावर व्याख्यान केलेले आहे, अनेक पुस्तक आहेत. भक्तीचे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 16 प्रकारची मांडणी केलेली आहे. उपासना भक्ती म्हणजे काय, भक्तीमधील भेद विवेचन त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. साधुबोध झाला, साधुबोध त्यांचं पुस्तक मी प्रत्यक्ष तिथं जाऊन आलेलं आहे, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. तिथं जाऊन 2-3 पुस्तकं माझ्या जीवनामध्ये त्यांचं आणलेले आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, एक तर आत्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याला आपण शरण जावं. कारण या कलियुगामध्ये कोणाला महात्मा मानावं हेच कळायला तयार नाही. आणि आपण आपल्या जीवनामध्ये मोठा महाराज, मोठा सप्ता याच्या मागं लागतो, लाखो रुपये आपल्या जीवनामध्ये खर्च करतो आणि पुन्हा आपले पैसे. कारण असाच कोणीतरी लातूरमध्ये जसं लुटून नेलं तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लुटून नेलं जातं. म्हणून तुम्ही काय करा, संतांचे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन करा. जगद्गुरू तुकोबारायचा गाथा तुमच्या जीवनामध्ये वाचावा, मनाभावातून तुमच्या जीवनामध्ये वाचावा. नक्की तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आत्मज्ञान म्हणजे काय, मी शरीर नाही, कारण मी विचार नाही, मी भावना नाही, मन बुद्धी चित्त अहंकार काहीच नाही. मी या देहामध्ये फक्त साक्षी आहे, मी दृष्ट आहे. ही पहिली पायरी समजावी. दुसरी पायरी आत्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याला त्याच्या डोळ्याला दिसणारं जग हे वास्तविक नाही, कारण ते स्वप्नाप्रमाणे तो समजित असतो. कारण हे मनाचं प्रक्षेपण आहे, त्याच्याहून वेगळं काही जग नाही. कारण एकदा स्वतःची अनुभूती आली, कारण या जगामध्ये तोच नटलेला आहे, त्याच्याशिवाय या जगामध्ये दुसरं काही नाही. ही अनुभूती तुमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. हे बोलून नुसतं तुमच्या जीवनामध्ये भागणार नाही, ऐकून तुमच्या जीवनामध्ये भागणार नाही. याच्यासाठी कठोर तुम्हाला साधना करावी लागेल. त्यावेळेसच तुमच्या खऱ्या स्वरूपाचा तुम्हाला अनुभव येईल. त्यावेळेसच दैवी शक्तीला किंवा भगवंताला तुमच्या जीवनामध्ये शरण जावं. त्याच्यावर दृढ विश्वास तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. आणि आत्मज्ञान ही सहज प्राप्त होत नाही, ही अत्यंत मोलाचा प्रवास आपल्या जीवनामध्ये आहे आणि सहजासहजी आपल्या जीवनामध्ये तो प्राप्त होत नाही. याला कठोर असे परिश्रम अनेक दिवस तुमच्या जीवनामध्ये करावे लागतात. आणि त्यावेळेस जी तुम्हाला सुख शांती आनंद स्वतंत्रता मिळते त्याचं शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे
मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबाराय तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका